जिकडे मला लागतं आणि तो मला मलहम लावण्याचा प्रयत्न करतो. त्यात आम्ही दोघांनी मी आणि हरीशने आम्ही थोडेसे एक्स्ट्रा हे करून थोडेसे इम्प्रोवाइज करून ते सीन थोडे एलॅबोरेट केले आणि ते सटल जस्ट एक्सप्रेशन्समध्ये हे केलं होतं की ते लेटर्स वाचून दाखवायचे आहेत आणि तुम्ही DM करा. तर प्रेक्षकांनी ते DM केले होते की तुम्हाला काय वाटतं. जर अविनाशला भरपूर आले, मला पण भरपूर आले, बरेचसे 1-2 नेगेटिव्ह पण आले. हॅलो नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनलमधून आणि आज आपल्या सोबत आहेत मी संसार माझा रेखिते यातला मेन लीड म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या दीप्ती केतकर. तर हॅलो, पुन्हा एकदा तुमच्यासोबत भेट होते, तर तुम्हाला कसं वाटतं आणि टेलीचक्कर रिजनलमध्ये पुन्हा एकदा भेटते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला खूप छान वाटतंय आणि टेलीचक्करच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं की खूप छान इंटरव्ह्यूज घेतात. मागच्या वेळेला जेव्हा ते आले होते प्रमोशनच्या वेळेला, तेव्हा त्यांनी खूप छान प्रश्न विचारून मी बघितले तुमचे व्हिडिओज आणि ते मला आवडले. खूप खरे आणि खूप गमतीशीर पण होते बरेचसे आणि छान प्रमोट केलं. सो थँक्यू सो मच. तुम्हाला थँक्यू. ओके. सो आता तर मालिकाबद्दल तुमची मालिकेचा TRP तर खूपच छान झाला आणि मालिका प्रेक्षकांची देखील खूप लाडकी आहे. तर आता तुमचं कॅरेक्टर तर वेगळं तर रोल तुम्ही करतायत. पण त्याबद्दल तुम्ही थोडंसं आणखी काय सांगाल? आता कारण तुमच्या मालिकेमध्ये खूप ट्विस्ट वगैरे आलेत आणि तुमचं कॅरेक्टर एका वेगळ्या सिच्युएशनमधून जातंय. हो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता जी स्टोरी चालली आहे त्याच्याबद्दल हो, मी हो. सांगते. सो आता व्हॅलेंटाईन्स डे झाला आणि प्रेक्षकांची खूप इच्छा होती की माझे आणि अविनाशचे काहीतरी रोमॅन्टिक सीन्स असावे. सो ते 40s मधली छान मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी थोडीशी चालू झाली आहे आमची आणि आम्ही सीन्स करताना खूप छान इम्प्रोवाइज करतो, खूप सटल असं छान करतो. तर व्हॅलेंटाईन्स डे खूप छान सेलिब्रेट झाला आणि त्याचा प्रतिसादही चांगला आला, सोशल मीडियावर कळलं आणि त्यानंतर माझी जाऊ जे काही प्लॅन करते आमच्या ॲक्सिडेंटचं आणि त्यात मला लागत नाही, पण अविनाशला लागतं. पण त्याच्यानंतर अनुप्रियाचा जो स्ट्रगल आहे, हॉस्पिटलचे सीन्स आणि मग पैसे नसतात तिच्याकडे, मग तिला घरातनं बाहेर काढतात. तो एक छान त्यांना मेसेज द्यायचा होता, की तुम्ही घरी असलात तरी तुमच्या नवऱ्याचे जे सगळे सेव्हिंग्ज असतात किंवा त्यांच्या पैशांच्या उलाढाल असतात, हे एका स्त्रीला माहिती असलं पाहिजे. तिला काही माहीत नसल्यामुळे ती अडकून जाते. पैसे भरायला नसतात हॉस्पिटलचे आणि त्यानंतर तिचा स्ट्रगल. बट ओव्हरऑल ह्या सगळ्यामुळे असं होतं, की अविनाश जेव्हा घरी येतो, तेव्हा तो स्टँड घेतो अनुप्रियासाठी, जे प्रेक्षकांना बघायचंच होतं. ओके. कारण ती मारहाण आणि हे ते एक वेळेपुरतं चांगली वाटते. त्यानंतर बघायचं नव्हतं प्रेक्षकांना, की ते म्हणतात, की आम्हाला तुमचा अभिनय बघायला आवडतोय, पण ती मारहाण बघायची नव्हती. सो अविनाश आता स्टँड घ्यायला लागलाय. सो आता ट्विस्ट हे आहे, की माझा रेडिओ जॉकी होण्याचा प्रवास, तिचे क्लासेस तर सुरू झालेत. आता यापुढे हे सगळं चालू होईल. सो खूप इंटरेस्टिंग वळणावर ज्याच्यासाठी मी ही मालिका घेतली ती आता चालू झाली आहे. ओके. तर आता तुम्ही बोललात, की व्हॅलेंटाईनचा थोडंसं त्याच्यामध्ये होता. तर तुम्हाला आतून कसं वाटत होतं, की तुम्ही तुमच्या रिअल लाईफमधला आणि आता सीरियलमधला तर ह्यामधलं थोडंसं काहीतरी डिफरंट किंवा तुम्हाला आता जसं अगोदर प्रोमोजमध्ये आम्ही पाहिलं होतं, की अविनाश थोडंसं कॅरेक्टर आहे. आपल्या बायकोवर तर थोडीशी मारहाण करतायत आणि आत्ता जेव्हा तुमचा तो व्हॅलेंटाईनचा वीक जेव्हा सुरू झालेला आणि तेव्हा ते सॉफ्ट आणि जे मेमरीज होतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, की तुम्हाला आतून कसं वाटलं होतं? अरे, मला खूप छान वाटलं. मला असं चला आता हा चांगला झालाय, प्रेक्षकांना आवडेल, प्रेक्षक आता अजून बघतील. कारण आमचे आहे ना स्टार्टिंगला ना असे थोडेसे असे सीन्स आले 1-2 की जिकडे मला लागतं आणि तो मला मलहम लावण्याचा हां. प्रयत्न करतो. त्यात आम्ही दोघांनी मी आणि हरीशने आम्ही थोडेसे एक्स्ट्रा हे करून थोडेसे इम्प्रोवाइज करून ते सीन थोडे एलॅबोरेट केले आणि ते सटल जस्ट एक्सप्रेशन्समध्ये आणि त्याच्यावर कमेंट्स आले की प्रेक्षकांना ते आवडतंय. ओके. सो तो चेंज ओव्हर पण दिसणं गरजेचं होतं आणि व्हॅलेंटाईनच्या वेळेला पण हरीशने काही स्वतःचं कॅरेक्टर सोडलं नाही, मी नाही सोडलं. पण ते करून पण आम्ही आमचं जरा इम्प्रोवाइज करून, थोडासा एक्सपिरियन्स वापरून ते सीन्स अजून सटल आणि छान केले आणि ते लोकांना आवडले. तुझा हा प्रश्न होता की तो इतका छान वागतोय, तर अनुप्रियाला नेहमी माहिती आहे की ह्याचं प्रेम होतं, पण आईच्या वागण्यामुळे किंवा आई तिला नेहमी काहीतरी वाईट साईड त्याला भर घालायची त्याच्या थिंकिंगमध्ये आणि म्हणून तो असा वागतोय. सो शी इज व्हेरी कॉन्फिडंट फ्रॉम डे वन की ही विल चेंज आणि तो बदलेल आणि ते चेंज झालंय त्याच्यात म्हणजे तो बदल आलाय हे बघून अनुप्रियाला खूप छान वाटतं. तर आता मालिकेमध्ये म्हणायचं म्हटलं तर अविनाशचा डेटचा थोडासा ट्रॅक सुरू होता. तर प्रेक्षकांचा त्यावरती काय रिस्पॉन्स होता? किंवा तुम्हाला असं आला होता का काही प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, की एक सात्वना असते प्रेक्षकांकडून, की हा होईल? कारण प्रेक्षक असतात ते सीरियल म्हणून नाही बघत, ते स्वतःची कथा म्हणून हो, बघतात. हो. अरे तर त्याबद्दल काय सांगता अरे, तुम्ही? आम्हाला ते लेटर्स आले ना, म्हणजे सन मराठीने
हे केलं होतं की ते लेटर्स वाचून दाखवायचे आहेत आणि तुम्ही DM करा. तर प्रेक्षकांनी ते DM केले होते की तुम्हाला काय वाटतं. जर अविनाशला भरपूर आले, मला पण भरपूर आले. बरेचसे 1-2 निगेटिव्ह पण आले, जे त्यांना वाटलं की त्या बघतायत मालिका, पण त्यांना अपेक्षा आहे की काहीतरी बदल येईल. हम्म. त्यांना वाटलेलं की सन मराठी मला वाचायला लावणार नाही, पण सन मराठीने मला वाचायला लावलं आणि मी वाचलं. हो. आणि मला खूप छान वाटलं ते, की साठे म्हणून कोणतरी होते, मला अजूनही आठवतंय नाशिकच्या. सो चॅनल प्रेक्षकांना जी अपेक्षा आहे, की मी चांगलं की अनुप्रियाचं एक चांगलं प्रवास दिसावा, तो दिसतोय ह्याच्यात. आणि तेच मी तुला सांगितल्याप्रमाणे जसं अविनाश वागत होता, मला खूप छान वाटत होतं. पण त्यानंतर तो हॉस्पिटलचा हम्म, ट्रॅक हम्म, चालू हम्म. झाला. सो अविनाश आणि दीप्ती आणि अनुप्रिया यांना अजूनही द्या व्हेरी पॉझिटिव्ह, की पुढे जाऊन काहीतरी छान होणारच आणि अविनाश छान वागेलच. तर आता होळी येणार आहे, आपला महाराष्ट्राचा सर्वात लाडका सण. तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं सेलिब्रेशन सेटवर किंवा घरी काय करणार त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सेटवरचं मला माहीत नाहीये सध्या काय हम्म. स्टोरी आली, पण काहीतरी धमाल असेलच नक्की. आणि त्याच्याबरोबर काहीतरी ट्विस्ट पण असेल, कारण प्रत्येक मालिकेत होळी ही ट्विस्ट शिवाय चालत नाही आणि हम्म. होळीच्या रंगांमध्ये ती ट्विस्ट मजा येते प्रेक्षकांना बघायला. घरी खूप धमाल करतो आम्ही. मी धुलीवंदन किंवा होळी कधीच मिस करत नाही. धुलीवंदनला माझी सुट्टी असतेच असते. खूप धमाल करतो मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी आणि माझ्या सासूबाई. त्या फक्त खाणं देण्याचं काम हम्म. करतात. बाकी त्यानंतर आमच्याकडे एक 60-70 लोकं येतात वेगवेगळ्या गटातले, वयोगटातले हम्म. आणि खूप धमाल करतो आम्ही. ओके, सो थँक यू सो मच. आणि पुन्हा आपण पुन्हा भेटूया. आणि थँक यू सो मच फॉर टेलचक्कर रिजनल बद्दल. टेलीचक्करला पण खूप खूप त्यांचे आभार, की ते आमच्या मालिकेच्या सेटवर आले आणि इंटरव्ह्यू घेतला. थँक यू सो मच. थँक यू सो मच. कीप वॉचिंग टेलीचक्कर.